नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आज आम्ही चाललो आहोत सारसबाग येथे लहान मुलांसाठी बाल महोत्सव असं लागलं आहे। तर आम्ही ते बघण्यासाठी चाललो। चला तर मग पाहूया। फायनली आम्ही तिथे पोहोचल्यानंतर तिथे खूप गर्दी होती, कारण तो लास्टचा दिवस होता, 11 ते 13 डिसेंबर असे। नंतर आम्ही फायनल तिथे पोहोचल्यानंतर आम्ही अशी बाहेरची घंटी वाजवली। घंटी वाजवून आम्ही आत गेलो आणि बाप्पाचं दर्शन घेतलं। मग बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही असं वक्रतुंड म्हणलो। मग वक्रतुंड म्हणून आम्ही बाहेर निघालो बालोत्सव बघायला। चला तर मग बघा, तुम्ही बघू शकता आम्ही तिथे पोहोचले आहोत। हे तिथं एंट्री पॉइंट होते। 5 मिनिटासाठी त्यांनी ते बंद केले होते। खूप गर्दी वाढली होती, त्यामुळे त्यांनी ते थांबवले होते। 5 मिनिटांनंतर त्यांनी सोडले। मग आम्ही आत गेलो। इथे असे सारसबाग मध्ये असे पाण्यामध्ये खूप सारे कासव व पाण्यामध्ये मासे आहेत, बघू शकता तुम्ही। खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी मुलांसाठी त्यांनी अरेंज केल्या होत्या। मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप छान ॲक्टिव्हिटी होत्या, तुम्ही बघू शकता। दादूनी खूप मजा केली आहे। अशा खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी अरेंज केल्या होत्या। असं तिथे वर चढून मला म्हणायला लागला, आई बघ मला किती ताकद आली। मग अशा प्रकारे त्यांनी तिथे खूप मजा केली। आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं। मग आम्ही असं थोडं फोटोशूट केलं। तुम्ही बघू शकता खूप गर्दी होती। मग आम्ही बाहेर आलो, तेव्हा असे बाहेर मुलांसाठी वेगवेगळे गेम्स व असे वेगवेगळे खेळणी तिथे होते। सो मग दादू पहिल्यांदा बाईक राईडवर बसला आणि मग नंतर हेलिकॉप्टरमध्ये बसला। अशा प्रकारे दादूने खूप मजा केली, तुम्ही बघू शकता। लास्टचा दिवस असल्यामुळे खूप गर्दी झाली होती आणि टायमिंग होता सकाळी 10 ते 6 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। सो खूप गर्दी वाढली होती। असे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या मुलांसाठी। सो तुम्ही बघू शकता दादू कसा झाडावर चाललेला आहे। 5 मिनिटासाठी दादू घाबरला होता, पण नंतर तो एन्जॉय करू लागला। मग आम्ही नंतर तेथे असा जोकरचा खेळ बघितला। बघू शकता तुम्ही, खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी अरेंज केल्या होत्या मुलांसाठी।
तुम्ही बघू शकता खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. मग दादूने असा छोटासा फ्लॉवर पॉट बनवला. हे तिथं सगळ्या मुलांसाठी म्हणजे 1 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी ही ॲक्टिव्हिटी होती. अशा प्रकारे लहान मुलांचा हात लावून असे स्मॉल फ्लॉवर पॉट बनवून ती देत होते. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही अशा अजून वेगवेगळ्या आम्ही ॲक्टिव्हिटी खेळलो. तिथे असा सॅन्टाच बेल होता तो लहान मुलांना एंटरटेन करत होता. मग असे ते तुम्ही बघू शकता दादूने तिथे एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या कलरचा मणी विकून त्या दोरीमध्ये घालायचा होता. फर्स्ट ग्रीन होता सो त्याने फर्स्ट ग्रीन घातला, देन ऑरेंज, देन अगेन ग्रीन अँड ऑरेंज असं बनवायचं होतं. ही ॲक्टिव्हिटी त्यांनी 2 वेळा केली. त्याला खूप आवडली. बघू शकता तुम्ही तो कसा करत आहे. तो अशा अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांनी अरेंज केल्या होत्या ज्या की मुलांसाठी खूप छान होत्या. सो नेक्स्ट टाईमला तुम्ही पण मिस करू नका. आपल्या घरातील सर्व लहान मुलांना आवर्जून घेऊन जावा जेणेकरून मुलंही तिथे खूप एन्जॉय करतील. तिथे असा एक जोकर पण होता. तो मुलांना एंटरटेन करत होता, मुलांना हात देत होता. तर तुम्ही बघू शकता दादूने पण हात मिळवला आहे, हातात हात दिला आहे. अशा प्रकारे खूप ॲक्टिव्हिटी त्यांनी तिथे अरेंज केल्या होत्या. तिथे खूप काही बघण्यासारखे होते मुलांसाठी व पॅरेंट्ससाठीही खूप छान होते. सो अजून एक दादूने अशी ॲक्टिव्हिटी बनवली होती जिथे शेप्स ओळखायचे होते व त्या शेप्स ठिकाणी ते शेप्स लावायचे होते. दादूने तरी खूप मजा केली व आम्हीही खूप एन्जॉय केला. तुम्ही बघितलं असेलच त्यांनी खूप ॲक्टिव्हिटीज अरेंज केल्या आहेत.
फायनली आमचं सगळं फिरून झाले होते. मग आमचं फिरून झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. मग बाहेर गेल्यानंतर आम्ही थोडंसं खाल्लं व घराकडे निघालो. अशा प्रकारे आम्ही खूप मजा केली. सो तुम्हाला आमचा व्लॉग हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.